सुस्वागतम सुस्वागतम. आंबट गोड तिखट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, श्रावण मास चालू झाला आहे आणि आपण या दरम्यान श्रावणात बनवण्यात येणाऱ्या रुचकर मेजवानी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्या शिकणार आहोत. चला मग मित्रांनो, पाहूया नागपंचमी स्पेशल अशी पातोळ्या कशा बनवायच्या ते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ओलं खोबरं, गूळ, वेलची पूड, तांदळाचं पीठ, पाणी, तेल, त्याचसोबत थोडंसं चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण तांदळाच्या पिठाची उकडी काढून घेऊया. त्याच्यासाठी एका कढईत मी जेवढं आपलं पीठ आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी तापवून घेत आहे. आता त्या पाण्यात आपण चवीनुसार मीठ, त्याचसोबत थोडंसं तेल घालायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात थोडंसं तूपसुद्धा वापरू शकता. आता तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून घेऊयाच आणि एक मस्त अशी उकळी काढून घेऊया. पहा, पाण्याला मस्त उकळी आली आहे. आता आपण त्यात तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेऊया. पहा, तांदळाचं पीठ घातलं आहे. आता तांदळाचं पीठ आणि ते पाणी मस्त असं व्यवस्थित आणि फटाफट मिक्स करून घेऊया, नाहीतर त्यात पिठाच्या गुठल्या होण्याची शक्यता असते. पहा, पीठ आणि पाणी एकजीव करून घेतलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया, म्हणजे ते वाफेमध्ये शिजून होईल. त्याची जी वाफ आहे त्याच्यात ते एकत्र असं होऊन शिजून येईल. हे जे पीठ आहे ते एका पसरट भांड्यात काढून घेऊया. पहा, पीठ अजून सुद्धा गरमच आहे. पीठ आपल्याला तितकं गार करायचं आहे जेणेकरून आपण त्याला हाताने मळू शकतो. पहा, आता पीठ थोडं कोमट झालं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालत घालत व्यवस्थित असं मोदकाला कसं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. पहा, मस्त असं पीठ मळून झालं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. पहा, आपले गोळे तयार आहेत. आता आपण हे पीठ एका बाजूला ठेवूया. ही पानं आहेत आणि ही पानं हळदीची आहेत. पातोळे म्हणजे स्पेशल हळदीच्या पानात बनवले जातात. त्याचा सुंदर असा सुगंध आणि आपण जेव्हा पातोळे खाऊ त्याचा वेगळीच अशी हळदीची चव सुद्धा येते. आपण अख्ख्या पानात पण बनवू शकतो. ती खूप मोठी असल्यामुळे वाफवताना भांड्यात मावत नाही, म्हणून मी प्रत्येक पानाचे 2 तुकडे करून घेतले आहेत. पातोळ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पुरण. चला मग पुरण बनवून घेऊया. पुरणासाठी मी सर्वप्रथम खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यातच आपल्या आवडीनुसार गूळ, त्यात थोडीशी वेलची पूड घालून मस्त गूळ वितळेपर्यंत पुरण परतून घेऊया. आपलं पीठ, हळदीची पानं आणि पुरण तयार आहे. आता आपण ज्यात आपण पातोळे उकडवून घेणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊ, जेणेकरून ते भांड्याला चिपकणार नाही. त्याच्या खालचं पाणी सुद्धा मी तयार केलं आहे. ते पाणी आपण तापवायला ठेवूया आणि तापवताना त्यात थोडीशी 2-3 तुकडे हळदीच्या पानाचे टाकायचे, म्हणजे अजून चांगला सुगंध पातोळ्यांना येईल. पहा, मी पाणी तापवायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण इथे पातोळे बनवून घेऊया. बघा, आपण सर्वप्रथम पान घेऊया आणि पानाला पुरेल एवढं पीठ घेऊया. हळूहळू हलक्या हाताने पूर्ण पानाला पीठ पसरवून घेऊया. जेवढा पातळ लेयर तुम्ही बनवाल, जितकं पातळ तुम्ही थापून घ्याल आणि त्यात पुरण टाकाल, त्यामुळे
एकजीव होण्यास म्हणजे छान असे एकजीव झालेले लागतात. आपण जितकं पुरण लावू त्याच प्रमाणात पातळ असा लेअर पिठाचा लावून घ्यायचा. पहा पूर्ण पान व्यवस्थित असं मी बनवून घेतलं आहे. आता आपण त्याला व्यवस्थित असं मधून पुरण लावून घेऊया. एका साईडला व्यवस्थित पुरण लावून घेतलं आहे बघा. पुरण व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण ते फोल्ड करणार आहोत. पहा फोल्ड करूया आणि दोन्ही साइडून मस्त असं सील करून घेऊया, जेणेकरून ते उघडले जाणार नाही. तयार आहे आपले पातोळे. असेच आपण एक एक करून सगळे पातोळे तयार करून घेऊया. पातोळे आपले तयार झाले आहेत. पहा मस्त ना. आता आपण त्याला उकडीच्या भांड्यात टाकूया आणि मस्त असं उकडून घेऊया. पहा पातोळे आपले उकडून तयार आहेत. मी त्याला एका प्लेटमध्ये काढत आहे. तयार आहेत आपले पातोळे. त्याला मस्त असं सर्व करूया. पहा किती मस्त दिसत आहेत ते आणि खायला पण खरंच खूप टेस्टी आहेत. आपण जेव्हा पातोळे सर्व करू तेव्हा ही अशी पानं काढून सर्व करू शकता किंवा पानासोबत सुद्धा सर्व करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसे झाले आहेत ते.